पुण्यामध्ये विषारी दारूच्या सेवनानं 24 जणांचा मृत्यू झालेला होता। यामधली एक महत्त्वाची अपडेट म्हणजे या सगळ्या प्रकरणी आता आणखीन 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। तर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणी आणखी एक कारवाई करण्यात आली। दापोडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली। प्रदीप पाटील यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली। याआधी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसंच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक 4 पोलीस कर्मचारी यांना निलंबित केलं होतं। त्यानंतर आज प्रदीप पाटील यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। दरम्यान काल या सगळ्या प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिसांकडे बोट दाखवलेलं होतं। पोलिसांचा अभय असल्याशिवाय कोणीही असं वर्तन करणार नाही असं म्हटलेलं होतं आणि यावरून आज सुषमा अंधारेंनी त्यांच्यावर टीका केली। ती आपण पाहूया। नाही, अभय असल्याशिवाय होणार नाही हे गोष्ट खरं आहे। कारण हातभट्टीची दारू या ठिकाणी विकली जाते आहे, हे खरं अतिशय दुर्दैवी आहे, चुकीचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्याच्या पुढे एक थेंबही दारू या ठिकाणी विकली जाणार नाही। अगदी वरिष्ठांपासून डीजींपासून सीपीन सगळ्यांना त्यांनी आता कडक शब्दात सांगितलेलं आहे। कारवाई या ठिकाणी केलेली आहे। एका दिवशी मृत्यू झालेत आणि त्यामुळे मग सगळ्यांच्या लक्षामध्ये या ठिकाणी आलं आणि त्यानंतर ही कारवाई झाली आणि त्यानंतर लक्षात आलं की या दारूमध्ये काहीतरी मिळावट आहे आणि यामुळे सगळ्या मृत्यू झालेले आहेत आणि म्हणून पोलीस ॲक्शन मोडवर आलेत आणि त्यांनी सगळी कारवाई या ठिकाणी केलेली आहे। पोलिसांचं अभय असल्याशिवाय हे धंदे होत नाहीत असं जर गिरीश महाजनांचं म्हणणं असेल तर गिरीश महाजन तुम्ही सरळ सरळ मुख्यमंत्र्यांना कोट करताय आणि तुम्ही हे सांगायचा प्रयत्न करताय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर कुठलंही नियंत्रण नाहीये। जर अमितेश कुमार यांना झेपत नसेल, कंट्रोल करू शकत नसतील तर याचा अर्थ अमितेश कुमारांना स्वतः गृहमंत्री कंट्रोल करू शकत नाहीत का? उत्तर दिली पाहिजे।